बीडमध्ये राजकीय घडामोडींना सध्या वेग आलाय। बीडच्या आष्टीमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत। या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का असा प्रश्न होता, मात्र धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत। मात्र पंकजा मुंडे या सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्यामुळे या दरम्यान आता कशा प्रकारच्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती निवडणुकी संदर्भात आरोप केलेले होते आणि आता आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर येतात। त्यामुळे कशा प्रकारचं राजकारण आज बीडमध्ये घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज रात्री मी आता रायटिंग मध्ये देणार होतो, पण बरं झालं तुम्ही आला। मी ऑपरेशन करतोय माझ्या डोळ्याचं आज रात्रीच, आणि अगोदरच ठरवलेलं होतं आणि डोळ्याचं ऑपरेशन करत असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही अगोदरच। ठोस पुरावे नसताना धनंजय मुंडेंवर होणारे आरोप सहन करणार नाही। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला। दोष नसताना ओबीसी नेत्यांवर केले जाणारे आरोप सहन करणार नाही। अंजली दमानी यांनी लावलेले आरोप कधीही सिद्ध झाले नाही असं सुद्धा यावेळी तायवाडेंनी म्हटलं। कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नसताना एखाद्या व्यक्तीचं राजकीय जीवन संपवण्याच्या उद्देशाने जर अशा प्रकारचे आरोप केले जात असतील तर त्या आरोपाचा आम्ही नक्कीच निषेध करू। काय सार्वजनिक जीवन जगत असताना त्या माणसाचं सार्वजनिक लाईफ उद्ध्वस्त करण्याचं काम या माध्यमातून जर होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। काल धनंजय मुंडे साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। मला असं वाटतं की त्यामधून त्यांचं समाधान झालं असेल आणि ते जे काही आरोप लावतात ते जर सिद्ध होत असेल, विशिष्ट यंत्रणेमार्फत त्याची चौकशी करून सरकारने सुद्धा त्याची सखोल चौकशी करावी आणि ते दोषी आढळत असेल तर नक्की त्यांच्या विरोधामध्ये कार्यवाही करावी। परंतु जर त्या आरोपामध्ये तथ्य नसेल तर अशा प्रकारचे आरोप कृपया कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तीवर करू नये ही आमची भूमिका आहे।